आज आहे जागतिक कुटुंब दिन। तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? आजी, बाबा, आई, आजोबा, भाऊ किंवा बहीण। पण माझे कुटुंब ह्याच्यापेक्षा खूप मोठे आहे। माझ्या कुटुंबामध्ये हे सगळे शेतातले प्राणी सुद्धा आहे। चला तर आपण त्यांची ओळख करून घेऊया। या आहेत आपल्या देशी गाई। देशी गायींची सगळ्यात मोठी खूण म्हणजे त्यांच्या पाठीवर असलेला वशिंड। आपल्याकडे 3 जातींच्या गायी आहेत। ही आहे खिलार, ही आहे कोकण गिड्डा आणि हा जो छोटा बैल आहे ह्याची जात म्हणजे गीर। ह्यांचा आपल्याला सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे या 2 गाया आपल्याला दूध देतात व ह्यांच्या शेणांनी व गोमूत्रांनी आपण जीवामृत बनवतो, जे आपण शेतात सोडतो। त्यातून आपल्या मातीची सुपीकता राखली जाते। हा आहे माझा सगळ्यात आवडता सदस्य म्हणजे आमचा वाघा कुत्रा। हा एक शिकारी कुत्रा आहे आणि ह्याची जात मुधळ हाउंड आहे। ह्याची चपळता आणि ह्याचा धावण्याचा वेग खूप जास्त असतो, ज्याने आपल्याला वन्यप्राण्यांपासून संरक्षण करायला मदत होते। ह्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता खूप जास्त आहे। ह्याचा आपल्या भारतीय सैन्य दलात सुद्धा समावेश केलेला आहे। या आहेत आपल्या गावरान कोंबड्या। या खूप सुंदर सुंदर रंगांमध्ये येतात। या आपल्या कीड नियंत्रणाचं काम करतात व आपण त्यांना जेव्हा शेणावर सोडतो तेव्हा ते आपल्या शेणामधले किडे खाऊन एक सुंदर खत तयार करून देतात। ह्यांना झाडावर चढायला खूप आवडतं आणि हे रात्री जमिनीवर झोपत नाही बरं का। आपण ह्यांच्या खुराड्यात जो बांबू बांधला आहे त्याच्यावर जाऊन झोपतात। हे आहे आपल्या शेतातील सगळ्यात सुंदर प्राणी म्हणजे ससे। आपल्या कृषी पर्यटनामध्ये येणाऱ्या लहान मुलांना ह्यांना गवत चारायला खूप आवडतं। ह्यांच्या लेंडी खतांपासून आपल्याला नायट्रोजन भेटतं, ज्याने झाडावर सुंदर सुंदर अशी फुलं लागतात। हा आहे आपला देशी बदक। ह्याचा उपयोग काय आहे माहितीये? हा आपल्या जाड चोचीने गोगलगाय खातो आणि त्यांचं नियंत्रण करतो। हा आपल्या शेतामधलं छोटं छोटं तण सुद्धा खातो। हे आहे त्याच बदकाचं सुंदर पिल्लू। आहे आपली शेळी। ही गायींपेक्षाही जास्त प्रकारचा पाला खाऊ शकते। त्यामुळे जेव्हा आपल्याला कोणतं शेत साफ करायचं असतं तेव्हा आपण हिला त्या शेतात जाऊन बांधतो आणि संध्याकाळपर्यंत अख्खं शेत साफ करून टाकते। हिने खाल्लेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचा गुणधर्म हिच्या दुधात उतरतो, त्यामुळे हिचं दूध सगळ्यात पौष्टिक समजलं जातं।